नमस्कार. माझे नाव चैतन्य राहुल मुळे. माझ्या प्रयोगाचे नाव पाण्याची अवस्था. पाण्याच्या 3 अवस्था असतात. स्थायू, ज्या पदार्थांचा ढीग करता येतो त्यांना स्थायू पदार्थ म्हणतात. उदाहरणार्थ वाळू, दगड, माती हे आहे स्थायू पदार्थ. द्रव, ज्या पदार्थांचा ढीग करता येत नाही, जे पदार्थ पाण्यासारखे पातळ असतात त्यांना द्रव पदार्थ म्हणतात. हे आहे द्रव पदार्थ. दूध, पाणी. वायू, ज्या पदार्थ आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत त्या पदार्थांना वायू पदार्थ म्हणतात. गॅस, हवा. माझे नाव श्लोक संतोष मुळे. मी माझ्या प्रयोगाचे नाव कार्बन डायऑक्साइड ज्वलनास मदत करत नाही. प्रथम एक डिश घेतली, त्यात मेणबत्ती लावली आणि इनो टाकला तर मेणबत्ती विझेल. काय तर कार्बन डायऑक्साइड ज्वलनास मदत करत नाही. माझे नाव तन्वी रवींद्र मुळे आहे. माझ्या प्रयोगाचे नाव घर्षण विद्युत तयार करणे. मी प्रथम कागदाचे तुकडे केले, नंतर एक पट्टी घेतली, तिला डोक्याला घासले आणि तुकड्यांकडे नेले. तुकडे तेलात टाकले. यावर माझे नाव तन्वी रवींद्र मुळे आहे. माझ्या प्रयोगाचे नाव घर्षण विद्युत तयार करणे. मी प्रथम कागदाचे तुकडे केले, नंतर एक पट्टीला डोक्याला घासले आणि तुकड्यांकडे नेले. तुकडे त्याला चिटकले. यावरून असे कळते की स्पर्शातून घर्षण विद्युत तयार केले. नमस्कार. माझे नाव तेजस्वी. एक कुंडीला नियमित पाणी घाला, दुसऱ्या कुंडीला पाणी घालू नका. यावरून असे कळते की वनस्पतीला पाण्याची गरज असते. माझ्या प्रयोगाचे नाव तेलाची घनता पाण्यापेक्षा कमी असते. मी एका ग्लासात पाणी घेतले, दुसऱ्या ग्लासात तेल घेतले आणि ते पाणी त्या तेलामध्ये ओतले की ते तेल वरती येते. तेल ते पाण्यावरती तरंगते. यावरून असे कळते की तेलाची घनता पाण्यापेक्षा कमी असते. माझे नाव ईश्वरी. पक्ष्यांसाठी उन्हाळ्यात पाणी ठेवावे. नमस्कार. मी आहे चैतन्य राहुल मुळे. माझ्या प्रयोगाचे नाव आहे वनस्पतींचे अवयव. हे आहे मूळ, हे आहे खोड, हे आहे पाने, ही आहे फळे. नमस्कार. माझे नाव स्नेहा शरजित मुळे. माझ्या प्रयोगाचे नाव तरंगणारे व बुडणारे पदार्थ. जे पाण्यावर तरंगतात त्यांना तरंगणारे पदार्थ म्हणतात. हे आहे पान, ते पाण्यावर तरंगतात. जे पाण्यात बुडतात त्यांना बुडणारे पदार्थ म्हणतात. हे आहे दगड, तो मी पाण्यात टाकला तो बुडला. म्हणून असे कळते की बुडणारे व नमस्कार. माझे नाव साई श्रीकांत शिंदे. माझ्या प्रयोगाचे नाव चवीचे प्रकार. हे आहे मीठ, हे आहे खारट, ही आहे साखर, ही आहे गोड, ही आहे मेथी दाणे, ही आहे कडू, ही आहे गूळ, हे आहे गोड, ही आहे चिंच, ही आहे आंबट, हे आहे कारले, हे आहे कडू आणि हे आहे लिंबू, हे आहे आंबट. नमस्कार. माझ्या प्रयोगाचे नाव आहे घनतेचा परिणाम. मी एक जग घेतले, त्याच्यात पाणी घेतले, त्याचा बटाटा टाकला. बटाटा बुडणार कारण की बटाट्याची घनता कमी असते. मी आता त्याच्यात मीठ टाकले व त्याला हलवले. आता मी त्याला खूप हलवले.
आता बटाटा तरंगणार कारण की पाण्याची घनता कमी असते. कमी झाली. नमस्कार, माझ्या प्रयोगाचे नाव आहे विद्राव्य व अविद्राव्य. हे आहे पाण्यात विरघळलेला पदार्थ. हे आहे पाण्यात विरघळणारे पदार्थ. मी एक पेन्सिल घेतली, पाण्यात टाकली, ती विरघळणार नाही म्हणून हा पदार्थ आहे विद्राव्य. अविद्राव्य. मी दगड घेतला, पाण्यात टाकला, तो विरघळला नाही कारण की हा पदार्थ अविद्राव्य पदार्थ. मी हा खडू घेतला, त्याच्यात टाकला, तो पदार्थ विरघळणार नाही कारण की हा पदार्थ अविद्राव्य पदार्थ. मी एक मीठ घेतलं, मी पाण्यात टाकलं, ते विरघळणार कारण की हा पदार्थ आहे विद्राव्य. ही आहे साखर, मी पाण्यात टाकली, ती विरघळणार कारण की हा पदार्थ विद्राव्य पदार्थ आहे. माझे नाव समर्थ. माझ्या प्रयोगाने नाव हवेला वजन असते. मी एक फुगा घेतला, त्याला तोंडाने फुगवला आणि तो तराजू ठेवला आणि एक न फुगवलेला फुगा दुसऱ्या तराजू ठेवला की असे कळते हवेला वजन असते. माझे नाव रिया. माझ्या प्रयोगाचे नाव हवा पाण्यापेक्षा हलकी असते. एका भांड्यात पाणी घ्या, एक रिकामे भांडे द्या, ते भांडे उपटे करून पाण्याच्या पृष्ठभागात खाली दाबा. हवेचे बुडबुडे पाण्याच्या वर येऊ लागतात, यावर असे कळते हवा पाण्यापेक्षा हलकी आहे. माझे नाव अंकित. माझ्या प्रयोगाचे नाव आहे पारदर्शक. मी एक पुट्टा घेतला, त्याच्यातून पलीकडचे दिसत नाही, हा झाला अपारदर्शक. मी एक टाकी घेतली, त्याच्यातून पलीकडचे दिसत नाही, ही झाली अपारदर्शक. मी हा एक कागद घेतला, त्याच्यातून पलीकडचे दिसते, हा झाला पारदर्शक. माझे नाव आरोही. माझ्या प्रयोगाचे नाव जंगली प्राणी व पाळीव प्राणी. पाळीव प्राणी जे प्राणी अपंगारक पाळतात त्यांना पाळीव प्राणी असे म्हणतात. काही प्राणी जंगलात राहतात त्यांना जंगली प्राणी असे म्हणतात. हे आहे पाळीव प्राणी, हे आहे जंगली प्राणी. नमस्कार, माझे नाव विरा संदीप मुळे. माझ्या प्रयोगाचे नाव आहे सजीव निर्जीव. सजीवांची वाढ होते, ते एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाते. मेंढी, गाय, म्हैस, चिता. निर्जीव त्यांची वाढ होताना ते एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाता येत नाही. ही आहे पेन्सिल, दगड, पान, डस्टर, मग. हे निर्जीव आहे.